सोसायटीमधील संबोधी बुद्ध विहार येथील मित्रमंडळ आणि सर्व माझ्या भगिनी आणि बालक या ना ताई तुम्ही पुढे. तर सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. मी खूप दिवसानंतर इकडे आलेली, आधी यायची मी बऱ्याच कार्यक्रमांना. तर प्रशांत भाऊ आणि आम्ही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये हजर असतो, परंतु मी ज्या उपनगर परिसरात रोड फ्रंट राहिला आहे, तुमचाच परिसर, आपला सगळ्यांचा एकच परिसर आहे आणि आम्ही काही फार मोठं कोणी नाही आहे, तुमच्यासारख्याच आहे, हाऊसवाईफच आहे, असं काही कोणी खूप मोठं. आणि माझं एक म्हणणं असतं की पद, पैसा, प्रतिष्ठा आणि स्वार्थ यापासून लांब राहून ज्या बुद्ध विहारामध्ये मी उभी आहे, तर हे खूप महत्त्वाचं विधान आहे की आपल्याला प्रसिद्धीसाठी किंवा कुठल्या जे धम्मामध्ये जे आपण पंचशीलाचं पालन करून आचरण करून जे जीवन जगतोय, तर बुद्धिस्ट महिला म्हणून, तर फक्त केवळ मी बुद्धिस्ट असं म्हणाली असं आदर कोणी असेल तर मला नाही माहिती, परंतु तरीसुद्धा जगामध्ये 150 राष्ट्रांच्या वरती बुद्धिस्ट राष्ट्र आहेत. तर इतका हा मोठा प्रचंड असा हा बौद्ध साहित्य किंवा बौद्ध वाङ्मय त्याचा जो अभ्यास करत असताना जे मला जाणवलं, समजलं, कारण इतका मोठा समुद्र, त्याच्यातला एक थेंब अगदी इतकासा तो आपल्याला फक्त जस्ट आता बघायला, अनुभवायला मिळतोय, तरीसुद्धा आपल्याला इतकं सुंदर जीवन जगायला मिळाले, ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा धम्म दिलेला आहे. तर खरोखर तुम्हाला इतकं सुंदर या बुद्धविहारासमोर राहायला मिळतंय किंवा कार्यक्रम करताय तुम्ही किंवा खूप सुंदर काम चाललंय तुमचं, तर मला हेवा वाटतो की माझ्या परिसरामध्ये मला पटकन हे साध्य होत नाही. तर म्हणूनच मी माईक घेऊन तुमच्यासमोर बोलते आहे. आणि जरी तुम्ही थोडक्या ऐकायला असल्या तरीसुद्धा मी तुमची एक भगिनी, मी जे बुद्ध धम्माचं जे काम करते, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय नाही म्हणणार काही, परंतु शैक्षणिक आणि लहान मुलांना सुसंस्कारित करण्यासाठी आम्ही एक माणुसकीची शाळा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरातून मी एक काम करते. तर नाशिकचं प्रतिनिधित्व मी करते. तर हे सांगण्याचं कारण काय, तर आता जी परिस्थिती आहे आणि पुढे जी उद्भवणार आहे, तर तिचे संकेत आपल्याला मिळत आहेत. तुम्ही सुज्ञ आहात, तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं, खूप जास्त न म्हणता, न सांगता, की पुढे येऊ घातलेला काळ आता आपल्यासाठी खूप गंभीर रूप धारण करून आलेला आहे. जी व्यवस्था आहे ती सुद्धा भयानक आहे. त्यानंतर जे नैसर्गिक आपत्ती पण बऱ्यापैकी आता खूप विचित्र अवस्थेतून आपण जात आहोत. तर याला सामोरं जाण्यासाठी जो बुद्धांचा जो धम्म आपण बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे, तर त्याला जर खरोखर मनापासून प्रामाणिकपणे जर एकनिष्ठ राहून जर आपण आचरण केलं किंवा आत्मसात केला किंवा तो पुढे नेण्यासाठी जर आपण प्रयत्न करत राहू, तर आपल्याला याच्यातून सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी किंवा त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तेवढी ताकद आपल्यामध्ये येणार आहे. 10 वर्षापासून जो पालीचा अभ्यास, बुद्धिझमचा अभ्यास मी करते आहे ना, तर त्याच्या अनुसार ते अनुभव घेऊन मी तुम्हाला हे सांगते. तुम्ही तर आहातच, करताच आहेत, असं नाही आम्ही काही करतो, परंतु आपण सगळे मिळून जर करायला लागलो हातात हात घेऊन आणि सगळ्यांनी मिळून जर केलं तर ते खूप उत्कृष्ट आणि उत्तम असेल. तर ह्या रांगोळीच्या माध्यमामधून जे आज बघायला मिळालं ना, तर मला सुद्धा म्हणजे बघा, 1 तास किंवा 2 तासाचं भाषण करण्यापेक्षा आता बघतो ना आपण वैचारिक लेवलवर जर आपल्याला काही हवं असेल तर आपल्याला खूप सारी भाषणं ऐकायला मिळतात. आपण ऐकतो, कार्यक्रम चल बाबा आपण चाललो आणि भाषण ऐकतो. तर बऱ्यापैकी काय होतं, भाषणं ऐकता ऐकता खूप बोर व्हायला लागतं. आपला मेंदू असतो छोटा आणि नॉलेज खूप झाले, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आता आपल्यापर्यंत आलेलं आहे, परंतु त्याच्यातून नक्की घ्यायचं काय आपण, तर थोडकं जे इम्पॉर्टंट आहे ते जर घेतलं तर मग त्याचा उपयोग नीट केला असं साध्य होणार आहे आपलं. तर मी हे सांगण्याचं कारण काय आहे, तर आपल्याला लहान मुलांना सुसंस्कारित करायचं आहे, म्हणजे पुढची पिढी येऊ, आता सध्याची तरुण पिढी भरकटलेली आहे.